संधी कधीही दार ठोठावत नाही, तिला स्वीकारायची तयारी हवी. मिथुन राशीसाठी ग्रहस्थिती जी आहे ती मोठे बदल घडवणारी आहे. विचारांना गती येईल, आत्मविश्वास वाढेल आणि योग्य दिशा मिळाल्यास यशाची शिखरेही सहज गाठता येतील. पण हा योग काहीही न करता लाभ देणारा नाही, त्यासाठी प्रयत्न अनिवार्य आहेतच. मग तुम्ही तयार आहात का जीवनात नवीन उंची गाठण्यासाठी? मित्रांनो, मार्गी झालेला गुरु रोहिणी नक्षत्रातून प्रवास करत आहे. वक्री मंगळ तुमच्याच राशीत आहे आणि पुढे रवी कुंभ राशीमध्ये जाणार आहे. आणि हा गुरु वृषभ राशीत असल्याने मिथुन राशीच्या व्यक्तींना अंतर्मुख होण्याची संधी देतो. ही स्थिती स्वतःच्या विचारसारणीचा आणि आयुष्याच्या दिशेचा पुनर्विचार करण्यासाठी उत्तम आहे. गुरुच्या प्रभावामुळे तुमच्या विचारांमध्ये स्थिरता येईल, संभ्रम दूर होईल आणि आत्मविश्वासही वाढेल. मंगळ तुमच्या राशीत असल्याने तुमच्यात प्रचंड ऊर्जा येईल, पण ती योग्य दिशेने वापरणे आवश्यक आहे. मानसिक स्वास्थ्य चांगले राहील, पण काही वेळा चिंता आणि उतावळेपणा वाढू शकतो, त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. मनःस्थितीम गुरुणा दत्ते स्थैर्यं भवती निश्चितम. अर्थ असा आहे, गुरु अनुकूल असेल तर मन स्थिर होते आणि निर्णय क्षमतेमध्ये वाढ होते. गुरुच्या प्रभावामुळे आयुष्यातील अनेक गोष्टी स्पष्ट होतील, नवीन दृष्टिकोन मिळेल. मंगळ तुमच्या राशीत असल्यामुळे तुमची बुद्धी फार वेगाने कार्य करेल. नवीन कल्पनांचा पूरच येईल, पण त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित करणे गरजेचे असते. व्यवसायात नवीन संधी मिळतील, नवीन करार होतील. मंगळामुळे धाडस वाढेल, पण जोखीम घेण्याआधी विचार करणे आवश्यक असते. बघा, नोकरी करण्यासाठी हा काळ नवीन जबाबदाऱ्या आणि संधी घेऊन येईल. वरिष्ठांचे सहकार्य पण मिळेल, पण तुम्हाला तुमच्या निर्णयांमध्ये परिपक्वता दाखवावी लागेल. गुरुणा कार्यसिद्धी भवती मंगलाश्च गतिश्च. अर्थ असा आहे, गुरु यश देतो आणि मंगळ गती प्रदान करतो. मिथुन राशीच्या व्यक्तींनी जलद निर्णय घेताना मात्र संयम बाळगावा. नवीन संधी स्वीकारा, पण जोखीम घेण्याआधी विचार कराच. गुरु रोहिणी नक्षत्रात असल्याने आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी मिळेल, पण मंगळ तुमच्या राशीत असल्याने खर्च वाढू शकतो. उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे, पण अनावश्यक खर्च टाळण्याची पण गरज आहे. जर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी योग्य संधी येत असेल तर दीर्घकालीन विचार करून निर्णय घ्या. जमीन, स्थावर मालमत्ता किंवा शेअर बाजार यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल, पण गडबडीत कोणताही निर्णय घेणे योग्य नाही. वित्तम गुरुणा सर्वर्ध्यते परंतु संयमम आवश्यकम. अर्थ असा आहे, गुरु आर्थिक वृद्धी देतो, पण संयम महत्त्वाचा आहे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य असला तरी दीर्घकालीन विचार करूनच निर्णय घ्या. मंगळ तुमच्याच राशीत असल्यामुळे तुमच्या स्वभावात अचानकपणे आक्रमकता येऊ शकते. बघा, यामुळे कुटुंबातील सदस्यांशी सामंजस्याने वागणे गरजेचे आहे. दाम्पत्य जीवनात काही तणाव जाणवू शकतो, त्यामुळे संवादातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अविवाहित लोकांसाठी विवाहाची संधी निर्माण होते, पण घाई करू नका. कुटुंबात एखादी महत्त्वाची घटना घडू शकते, त्यामुळे जबाबदाऱ्या हे वाढतात. सौख्यम मंगल दोषे नश्यती संयमेन टिकते. अर्थ असा आहे, मंगळामुळे घरात वाद होऊ शकतात, पण संयम ठेवल्यास सौख्य टिकून राहते. भावनिक संतुलन ठेवले तर घरगुती सौख्य अबाधित राहील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य आणि आत्मविश्वासाचा जर आपण विचार केला ना, तर मंगळ तुमच्या राशीत असल्याने तुमच्या ऊर्जेची पातळी खूप जास्त असेल, पण अति थकवा, चिडचिडापणा किंवा झोपेच्या समस्यांकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तब्येत मजबूत राहील, पण अति काम करण्यामुळे थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान आणि संतुलित आहार याकडे लक्ष दिल्यास तुम्ही तुमची ऊर्जा योग्य प्रकारे वापरू शकाल. स्वास्थ्यम संयमेन भवती अश्रद्धया नश्यती. अर्थ असा आहे, संयम पाळल्यास आरोग्य टिकते, पण बेफिकिरीमुळे बिघडते.
म्हणून योग, ध्यान आणि योग्य आहाराकडे लक्ष दिल्यासच तब्येत उत्तम राहत असते. तर मिथुन राशीसाठी सारांश असा आहे, नवीन संधी मिळेल पण संयम ठेवा, योग्य दिशेने प्रयत्न करा. उत्पन्न वाढेल पण खर्चावर नियंत्रण आवश्यक. थोडा संयम आवश्यक पण नाती मजबूत होतील. ऊर्जेचा योग्य वापर करा, अन्यथा थकवा जाणवेल. ही ग्रहस्थिती मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रगतीची मोठी संधी घेऊन येत आहे. गुरुचा शुभ प्रभाव योग्यरित्या वापरला तर तुमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.